नमस्कार मंडळी, आज आपण भेट देणार आहोत घाटकोपरला असलेलं आणि कुर्ल्यापासून हार्डली 10 मिनिटावर असलेलं डिवाइन रेसिडेन्सी या हॉटेलला. आपल्यापैकी बरेच जण मुंबईला येतात 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी. मग ते चांगले हॉटेल्स कुठे आहेत का ते शोधत असतात. मग ते सोलो ट्रॅव्हलर्स असतील किंवा फॅमिली असेल. फॅमिलीचे पण बरेच हॉटेल्स असे असतात की तिकडे जावं की न जावं असा आपल्याला प्रश्न पडतो. पण या हॉटेलमध्ये तसा काही तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही. LBS रोडपासून एक अशी छोटीशी गल्ली आहे, त्या गल्लीत आपल्याला शिरावं लागतं. थोडं कन्फ्युजिंग होतं LBS रोडवरनं हे हॉटेल शोधण्यासाठी जर तुम्ही या एरियाशी परिचित नसाल तर. बट हे हॉटेल त्या LBS रोडच्या परिसरातल्या लोकांना माहिती असल्यामुळे ते लगेचच तुम्हाला सांगतील की या गल्लीतनं घ्या आत. आता तुम्ही बघू शकता खाली सगळी दुकानं आहेत आणि आपलं हॉटेल जे आहे ते आय थिंक फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला आहे. आणि या हॉटेलची USP आहे की नुसते कंजेस्टेड रूम्स नाही आहेत. रूम्स बरोबर काय आहे हे तुम्हाला थंबनेलवरनं लक्षात आलंच असेल. लिमिटेड पार्किंग स्पेस आहे. आय थिंक फक्त 3-4 गाड्याच राहू शकतात. त्यामुळे जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल तर तसं पण एवढं काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही मुंबईत राहत नसाल तर. बट मुंबईचे आहात आणि मित्रांचं काहीतरी गेट टुगेदर आहे जसं आम्ही केलं होतं गटारी. आणि मला कळलं की गटारी नसतं, ते गतहारी असतं. आपले न्यूज चॅनलवाले पण बिनधास्त त्यांच्या टायटलमध्ये गटारी गटारी लिहितात. असो, सो इकडे लिफ्टसुद्धा आहे. कोण सिनियर सिटीजन्स असतील तर त्यांना एवढं जिनेबिने चढायची गरज नाही आहे. आता बघूया रिसेप्शन यांचं कसं आहे ते. ओव्हरऑल ओयो असूनसुद्धा आजकाल ओयोची बदनामी पण खूप झालेली आहे वेगळ्या कारणांमुळे. बट ओयोनी ते विकत घेऊनसुद्धा किंवा त्याचे राईड्स घेऊनसुद्धा खूप छान स्वच्छ रूम्स आणि फॅमिली फ्रेंडली कपल फ्रेंडली सगळं आहेच. बट कपल फ्रेंडली असलं तरी नुसतंच त्यासाठी इकडे लोक येत नाहीत, अख्खे फॅमिलीच्या फॅमिलीसुद्धा येतात. हा याचा पॅसेजवरनंच तुम्हाला अंदाज येईल की किती स्वच्छ आणि नीटनेटकं यांनी ठेवलं आहे स्वतःची प्रॉपर्टी. ते आपल्याला रूम नंबर मिळाली होती, रूम नंबर 206. आता रूम पहा. सो ही आहे आपली रूम. बऱ्यापैकी मोठी रूम आपल्याला मिळते. याचं भाडं किती आहे काय आहे सांगतो. बाय द वे, इकडे जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही बाहेरनं स्विगी झोमॅटो या सगळ्या गोष्टी करू शकता. आणि इकडे सुद्धा तुम्हाला 2 हॉटेल्सचे मेन्यू बेडवर देण्यात आलेत. आणि मी स्वतः त्या हॉटेल्समधनं मागवलं होतं. सो मी तुम्हाला रेकमेंड करू शकतो की त्या हॉटेल्समधनंच मागवा, कारण स्वस्त पडतं जरा. स्विगी झोमॅटोवर सगळ्या गोष्टी महाग मिळतात. शॉवर सुपर्ब होता आणि 24 तास कडक गरम पाणी मिळत होतं, त्यामुळे मजा आली. 2 साबण, हँडवॉश आणि एक शॅम्पूसुद्धा आपल्याला मिळतो. बाथरूममध्ये बऱ्यापैकी मोठा आरसा आणि स्वच्छ असा असलेला कमोड. आपल्याकडे बरेच जणांना, खास करून स्त्रियांना, इन्फेक्शन आणि या सगळ्या गोष्टींची भीती असते. बट या हॉटेलची स्वच्छता बघता तुम्हाला त्याची पण काही काळजी करायची गरज नाही आहे. इकडे तुम्हाला सामान लगेज ठेवायला एक जागा आणि त्याचबरोबर एक मोठं कपाट. या रूमचं भाडं आहे 2 जणांचं. मेक माय ट्रिपवरनं मी केलं होतं. सो आम्हाला पडलं साधारणपणे 2900ला. जर तुम्ही त्यांच्या साईटवरनं केलं तर 3000-3100 असं ते सांगतील. Bookings.com याची प्राईस आहे 3200. त्याच्यात इन्क्लुडिंग काहीच नाही आहे, ब्रेकफास्ट पण नाही. बऱ्यापैकी ॲव्हरेज साईजचा TV, एक चांगली मॅट्रेस असलेला बिछाना आणि त्याचबरोबर एक वर्किंग डेस्कसुद्धा आहे. आणि आता बघा, ही या हॉटेलची USP, ती म्हणजे इकडची बाल्कनी. अरे ह्याचं हे कुठे गेलं हँडल? टपाक टमटम दाखवतो तुम्हाला, थांबा. हे याने खूप चांगलं केलं आहे. एक हँडल आतल्या बाजूला आहे, हँडल करायला काय म्हणू ते तुम्हीच बघा. आणि एक आहे बाहेरच्या बाजूला, म्हणजे चुकून कोण लॉक झालंच आतमध्ये, बाल्कनीमध्ये, तर ते त्या दुसऱ्या हँडलनी स्वतःला हे करू शकतात, बाहेर काढू शकतात. आणि पंखासुद्धा आहे बाल्कनीला. आणि हा आपल्याला LBS रोडचा व्ह्यू बघायला मिळतो. त्याचबरोबर जर 2-3 फॅमिलीज इकडे राहिले किंवा मोठा ग्रुप राहिला तर इकडे ही बाल्कनी जी आहे ती सुद्धा उघडता येते. सो तुम्ही सगळे एकत्र मिळून एन्जॉय करू शकता. मी तुम्हाला नक्कीच हे हॉटेल रेकमेंड करीन जर तुम्हाला मुंबईत 1-2 दिवसासाठी कुठे राहायचं असेल. ते कुर्ल्यापासून खूप जवळ आहे. एक 15-20 मिनिटावर एअरपोर्ट आहे आणि घाटकोपरसुद्धा मेन स्टेशन लगेचच आहे एक 5-10 मिनिटावर. म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.